मित्रांनो, पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे प्रकल्पाचं नेमकं काय झालेलं आहे? या महामार्गाची घोषणा होऊन सुमारे जवळपास 4 वर्षे उलटली असून प्रत्यक्षात अजूनही ह्या महामार्ग प्रकल्पाबाबत काहीच हालचाल झालेली नाही। यामुळे हा महामार्ग प्रकल्प नेमका कुठे अडकलेला आहे, या महामार्गाची गरज काय, या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी ते पुणे छत्रपती संभाजीनगर या दरम्यानचा प्रवास वेगळा व्हावा या अनुषंगाने 2019 साली एका महत्त्वाकांक्षी आणि महामार्ग प्रकल्पाची घोषणाही करण्यात आली होती। त्यामुळे पुणे छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे उभारण्याची मोठी घोषणा करण्यात आली होती। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः ही घोषणा दिली होती। सध्याच्या पुणे छत्रपती संभाजीनगर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत असल्याने या मार्गावर जड वाहतुकीचे प्रमाण अधिक असल्याने नवीन महामार्ग विकसित करण्याची घोषणाही करण्यात आली होती। मित्रांनो, पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे झाल्यानंतर वाहतुकीचा वेग सुमारे 3 तासांवर येणार आहे। रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेची घोषणा केली होती। हा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे अहिल्यानगर मार्गे प्रस्तावित करण्यात आला आहे। यामुळे पुणे नगर आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जिल्ह्यांमधील कृषी, उद्योग, शिक्षण, पर्यटन अशा विविध क्षेत्रांना चालना मिळणार आहे। हा महामार्ग महाराष्ट्रातील औद्योगिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगतीचा नवा अध्याय ठरेल असे आश्वासन देण्यात आले होते। मात्र 4 वर्षे उलटल्यानंतरही या महामार्गाच्या कामाला सुरुवात झालेली नाही। खरं तर सध्या स्थितीला पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना 6 तासांचा वेळ लागतोय। पण नवीन पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्ग विकसित झाल्यानंतर हा प्रवासाचा कालावधी 3 तासावर येण्याची शक्यता आहे। यामुळे पर्यटन, कृषी, स्थानिक उद्योग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार आहे। यामुळे नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील अशा आशावाद व्यक्त होत आहे। नव्या महामार्गामुळे वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे, कारण की सध्याच्या महामार्गावर जड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते। मित्रांनो, नव्या महामार्गामुळे अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी नवीन उद्योगधंदे, लॉजिस्टिक हब विकसित होतील आणि यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ, अजिंठा, दौलताबाद तसेच पुणे आणि नगरमधील अनेक प्रमुख पर्यटन स्थळांच्या विकासाला देखील या छत्रपती संभाजीनगर ते पुणे ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेमुळे चालना मिळणार आहे। तर 4 वर्षापासून हा प्रकल्प का रखडला गेलेला आहे याची काही प्रमुख महत्त्वाची कारणे आहेत। मात्र हा प्रकल्प रखडल्याची 2 महत्त्वाची गंभीर कारणे आहेत, ते म्हणजे या प्रकल्पाचा फक्त घोषणा केलेली आहे, अजूनही या प्रकल्पाचा DPR तयार करण्यात आलेला नाही। तसेच जमिनीचे अधिग्रहण व भूमापन यावर ठोस काम झालेले नाही। या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारमधील समन्वयाचा सुद्धा अभाव असल्याने दिसून येत आहे। या प्रकल्पासाठी राजकीय इच्छाशक्तीचा कमतरता आहे। शिवाय स्थानिक शेतकऱ्यांचा जमिनीबाबतचा विरोध यामुळे हा प्रकल्प अनिश्चिततेत सापडलेला आहे। दरम्यान हा प्रकल्प औद्योगिक विकासासाठी गेम चेंजर ठरणार असल्याने या महामार्गासाठी स्थानिक जनतेसह उद्योजक, शेतकरी यांच्याकडून सातत्याने मागणी होत आहे। मित्रांनो, घोषणा करून पुढे जाऊन प्रत्यक्ष कृती करण्याची ही वेळ असल्याने जाणकार लोकांचे म्हणणे आहे। महाराष्ट्राच्या विकासासाठी, विशेष अहिल्यानगर आणि मराठवाड्याच्या प्रगतीसाठी या ग्रीनफील्ड प्रकल्पाला तात्काळ गती देणे आवश्यक असल्याचे मानले जात आहे। तर मित्रांनो, पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेस प्रकल्पाचं जी महत्त्वपूर्ण अपडेट होती, तर ती महत्त्वपूर्ण अपडेट ही आहे मित्रांनो, की हा प्रकल्प का रखडलेला गेलेला आहे, कधी या प्रकल्पाचं काम सुरू होऊ शकतं, याबाबत ही महत्त्वपूर्ण अपडेट जशी येईल तशी आपल्या चॅनलवर मी घेऊन येईल। त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचं छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेबद्दल काय मत आहे तेही आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। भेटूया अशाच महत्त्वपूर्ण अपडेटमध्ये। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र।